हो तुमची पिशवी भरली हो. हो पिशवी काय गाडी याच्यात. तो पोलिसाचे कपडे आहेत. सिंगम सिंगम कदमबाई, तुमच्या नवऱ्याने जरी आत्महत्या केलेली असली तरी ते गुन्हेगार नव्हते. आमच्या डिपार्टमेंटचे एक प्रामाणिक ऑफिसर होते ते, आणि या डिपार्टमेंटच्या प्रेशरमुळे त्यांनी आत्महत्या केलेली. काय? माझा नवरा पोलीस होता मलाच माहिती नाही. मला वाटतं तुम्ही अजून आहे ना धक्क्यातून सावरलेल्या दिसत नाहीत. अहो गंठन भाऊजी, एक तर मी कदम नाही शिंदे, आणि माझा नवरा पोलीस नाही तर मुंबईला एका कंपनीत जॉबला आहे. नो गंठन, ओनली बाजीराव सिंगम. सिंगम आणि हो, ते जयकांत शिकरीन जर तुम्हाला त्रास दिला ना तर मला सांगा, कारण आहे ना आता माझी सटकली. मी बरोबर त्याचा बेत बघतो. आता हा कोण जयकांत शिकरे? कॉलेजच्या पाठीमागच्या साईडला आहे ते. पोलीस हेड कॉन्स्टेबल ठाणे अंमलदार. कळत नाही तुम्हाला? मोठे साहेब आल्यावर उभं राहून सॅल्यूट मारायचं ते. मोठे साहेब घंटे यार, तू का मोठा झाला? नो गंठन, इन्स्पेक्टर बाजीराव घोरपडे. बरोबर पडे घंटे. पण काही म्हण बरं का, तू असं बहुरूपी बनून आलाय ना, पैसे कमाला जरा बरं वाटतं आमच्या जीवाला पण. अय बांगुळे, भाई उरपी आहे का मी? मग इन्स्पेक्टर आहे सिंगम. सिंगम? आता तू म्हणला ना बाजीराव घोरपडे. तुम जैसे चंद रिश्वतखोर पुलिस ऑफिसर से हमारे सिस्टम पूरा बदनाम है. आम्ही काय केलंय? रिश्वत खाल्ली? अरे इथे सकाळी भाकरवर घालत चटणीतून तू रिश्वत खाल्ली. बघा हे प्रेम आहे. मी तर म्हातारी चप्पल खाल्ली सकाळ सकाळ. जब तक तुमको बैठने को कहा ना जाए चुपचाप शराफत से खड़े रहो. ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं. अरे हे काय सॉंग आहे? स्वांग नहीं, मी इन्स्पेक्टर बाजीराव नरवडे. ए कांबले, आले अगोदर स्वतःला काय म्हणला बाजीराव घोरपडे, आणि काय नवीनच? FIR क्यों फाड़ा? काय असतं ते? FIR क्यों फाड़ा? अरे काय असतं ते? जाधव, यस साहेब. याच्या विरुद्ध आहे ना कंप्लेंट नोंदवून घ्या. इसने सरकारी कागदपत्रों को टारा टारा फाड्या. उदमले, हा साहेब. याच्या विरुद्ध चार्जशीट दाखल करा आणि कोर्ट में पेश करो इसको. जाधव, हिने ना कदम साहेबाच्या गाडीत ड्रग ठेवले होते. हा आहे ना जयकांत शिकऱ्याचा चमचा आहे. याच्या गाडीत आपण पेट्रोल ठेवू. साहेब पेट्रोल लय मागे. हा, मग डिझेल ठेवू. डिझेल पण महाग आहे साहेब. मग राखेल ठेवू. रॉकेल भेटतच नाही. अरे मग याच्या गाडीत एखादी देशीची क्वार्टर तरी ठेवू. याच्या विरुद्ध काहीतरी पुरावा सापडला पाहिजे आपल्याला. हा ठेवा ठेवा. बरे दिवस झाले ना कसा कोरडा हे मा. हवालदार, ठाणे अंमलदार, हा साहेब. चला आपल्याला जयकांत शिकऱ्याचा समाचार घ्यायचा आहे. प्रेम आहे रे काय भानगडी. कमले, हे हवालदार ठाणे अंमलदार काय रावे? झांबे, आपली पोलीस व्हायची इच्छा तर पूर्ण झाली ना. हा, हे झाला. चल चल. अरे तेवढं ते आपल्या देशीच्या क्वार्टरचं तरी बघा ना. सिंगम 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 सिंगम. आली रे आली जयकांत शिकरे, आता तुझी बारी आली. कुठे कोण? तू म्हणला ना आता जयकांत शिकरे आलाय आणि त्याची बारी आली. तुम्ही जयकांत शिकरे. अख्ख्या गोवा राज्यात ज्यांनी धुडगूस घातलेला तो जयकांत शिकरे तुम्ही येत. अरे काय ते गोव्याचं नाव काढतो काय? त्या सरपंचाला 1000 वेळा सांगितले चला गोव्याला चला गोव्याला, पण नाव येत नाही ते गोव्याला.
तुम्हाला कोर्टाचा आदेश असताना तुम्ही दररोज पोलीस स्टेशन मध्ये सही करायला काय येत नाही? अरे गांठ्या, कोणतं पोलीस स्टेशन, कोणतं कोर्टाचा आदेश, मला काहीच कळा नाही. कोण घंटे? मी इन्स्पेक्टर बाजीराव तोपखाने. तू खाली ए कामले अरे काय राव ये आधी येऊ स्वतःला नरवडे म्हणला ना बाजीराव नरवडे. अरे थांब थोडा धीर धर, अजून लय आडनाव यायची पुढं. काय काय किती काढितो काय माहिती वाढणार. जयकांत शिकरे, तुझ्या चमच्यांना आहे ना नीट समजून सांग, नाही तर कुत्र्यावानी पळू पळू आणीन. अरे कोणते चमचे, कोणते कुत्रे, आणि तू का त्यांना पळू पळू आणशील? कळल, योग्य वेळ आली ना नक्की कळल. चला रे. सिंगम 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 सिंगम. आयला आज काय सिंगमचं खूळ भरलंय काय ना याला, अवघड आहे भाऊ या गावाचं. तेवढून वाटलंय. सिंगम 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 सिंगम. किधर जा रहे हो? चलो हमें पिक्चर देखने जाना है. काव्या, अहो गंटन भाऊजी, मी उषा वहिनी आहे. कोण घंटन? मी इन्स्पेक्टर बाजीराव रणगाडे. अरे कामले अरे काय राव ये आधी तोप खाना होता आता रंगाडा झाला राव यो. आता ना ह्यो आपल्यावरती रणगाडा चालवायचंच राहिलाय. काव्या, तुम्हें समझते नहीं क्या? चलो हमें पिक्चर देखना जाना है. उधर 4-5 गुंडे लोग पण आने वाले तुझे छेड़ने के लिए. अरे प्रेम्या कमले यांना झाले काय? आज कोणत्या पिक्चरचं स्क्रिप्ट वाचून आले ते? साहेब सिंगम झाले सिंगम, आम्ही हवलदार आणि ठाणे अंमलदार. समजत नाही का? चल पिक्चरला जायचंय. चल. सिंगम सिंगम सिंग. अरे कोण घेऊन चालला माझ्या बायकोला? सोड चल. ए गोटिया, तू क्या कर रहा है इधर? कंठ्या, तुम्हाला गोट्या म्हणला? नशीब तो गोट्यावर येऊन थांबला, पुढे नाही गेला. काव्या और मेरे बीच में जो आएगा मैं चुन चुन के बदला लूंगा. चल काव्या, लेट हो रहा है. अरे पण अहो अरे ती माय बायको आहे. सरपंच, अहो त्या गांठ्याचा काहीतरी करा राव. ते माझ्या बायकोला काव्या म्हणतोय, तिला पिक्चरला घेऊन चालला होता. मी बळ ते हात सोडला, तिला आता घरात कोंडली आणि इथं आलोय. त्याचं काहीतरी करा राव. ते काव्या काय झाले काय घंट्याला? काय झालंय काय माहित. सिंगम 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 सिंगम. जय हिंद डीआयजी साहेब. कोण आहे डीआयजी? तुम्ही? मी डीआयजी आहे. हा, आणि तू कोण आहे? मी इन्स्पेक्टर बाजीराव धडपडे. कमले अरे का बाजीराव धडपडे काय करतो तू या ड्रेस मध्ये? सिस्टीम बदलणार आहे मी, सिस्टीम. अरे तुला काय तू सिस्टीम बदलायची बदलव, पण पहिली माही सिस्टीम सोड. माही बायको काय चाललंय काय घंटा आहे काय लावलंय काय तो हे काय करू राहिला असं सगळं? अहो कोण गांठ्या? मी इन्स्पेक्टर बाजीराव धडपडे. चल जाऊ का? मला काव्याला घेऊन पिक्चरला जायचंय आणि थिएटर मध्ये ना फुल फायटिंग करायची. अरे तू ज्या थिएटर मध्ये काव्याला घेऊन जाणार होता ना, तिथली बाहेरची जी डीपी आहे ना, ती डीपीच जळाली. सगळं तेल फेकलंय त्या डीपीने. आता त्या थिएटर मध्ये सगळा अंधार आहे. आजचा पिक्चर कॅन्सल झालाय, तू उद्या जा. ओ शिट. हो येस. चला जातो मग. हा जा मग. जय हिंद साहेब. हा जय हिंद जय हिंद. हो तुम्ही राव सरपंच, काहीतरी करा राव या गांठ्याच. ते सिंगमच्या भूमिकेत सिंगमच्या. अरे ते सिंगमच्या भूमिकेत काय माहितीये का? हा. त्यांनी त्या अंगावरती वरती घातली ना, त्या वरतीमुळे तो स्वतःला सिंगम समजायला लागलाय. तुम्ही एक काम करा, तुम्हाला एक उपाय देतो मी. तो झोपला ना, गुपचूप त्याच्या अंगावरली वर्दी काढून घ्या. म्हणजे एकदाची वर्दी गेली का त्याचं सिंगमचं भूत आपाप निघून जाईल. राईट एकदम. हा ठीक आहे, चा तो झोपायची वाट बघा, पळा. सिंगम 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 सिंगम. यार उठ ना, ते इथं आलोय काय आपण. आओ ललिता, मैं नंदू, सबका बंधु.
काय म्हण प्रेम आहे ठाणे अंमलदार हवालदार का पोस्ट छोटे कड कधी भारी वाटलं आपल्याला आऊ ललिता ललिता आऊ सरपंच बाबू चोरमन मला एकदा डेअरीत नाही तुमच्या दूध प्यायला आणि दुग्धजन्य पदार्थ खायला. मुक्कामालाच राहणार तू त्या डेअरीत. हा ना. काय खायचं आणि काय प्यायचं ते तेवढं बी. पनीर चक्का श्रीखंड आम्रखंड कुल्फी मस्त दही बी. खायला काय कुटाणा करून ठेवला बाबा या हिरोईननी. हा दही ताक. अहो चेअरमन बरं झालं बा. मला गाडीची चावी द्या ना राव. ते सरपंच कुठे गेलेत कानू गाडी घेऊन. मला गाडी लागत अर्जंट जरा. कशाला गाडी चावी? अहो ते आमच्या हिरोईनचं आहे का पाय कुठे तरी मुरगाळाय मला दवाखान्यात न्यायचंय तिला. दवाखान्यात न्यायचं? हा दे ना लवकर चावी. अरे मग पाय मुरगाळाय म्हणल्यावर डॉक्टर कडे जायची गरज नाही. म्हणजे अरे पायाचा मुडपा बिडपा काढता येतो ना मला. तुम्हाला हा मला पण येतो. माझा आहे ना तो मसाजचा कोर्स झालेला आहे बॉडी मसाज हॅपी एंडिंग. असं का? ते मी आता ते चालू करणार आहे ते ना इंस्टाग्रामला व्हिडिओ ते हाडमोडी त्यात काढा कुड कुड तसं. हा हा होय चला ना राव ती लय आड ती माय बायको. चल चल डॉक्टर कडे जाऊन पैसे बिशे खर्च करायची गरज नाही. हे चेअरमन आहे ना असा मुडपा बिडपा भरपूर एकदम व्यवस्थित काढून घेतो. चला लवकर. चल, चल, चल. ती लय आडून राहिली जोर जोरात. बरं झालं हो तुम्ही भेटले. चला बरं आहे का पाय? नाही ना हो. त्या की चोर म्हणून कंटाळून आली तर त्याला त्या पायाचा मुरगाळा काढता येतो. यांना येतो व्हय? हा हा मी चाललो होतो गाडी आणायला तेवढ्या चेअरमनांना गंठन भेटले त्याला आम्हाला येतो मुडपा काढता. बरं आहे मग. कुठं दुखतंय? हे काय इथं 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 भरलाय का हे मुडपा? काय इथं 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 बघ, इथपर्यंत. हा, असं आहे का? हा. बरं आणि बरं. नीट चालायचं जरा. नीटच चालत होते मी. हा. बरं बाळू हा? एक काम कर. हा. आत्ताची आता आहे ना तू मेडिकल मध्ये जा हा. आणि तिळाच्या तेलाची बाटली घेऊन ये. त्याशिवाय आमुडपा निघायचा नाही. पाठव बर बर आलो मी लगेच जाऊ. हे असा खटकीवर देतो काढून. हा हा लगेच आलो मी. हा, लगेच. लवकर या बरं का. हा लगेच आलो. चोर म्हणतो पाय बघा तुम्ही. हा पाय दाखवा बरं पुढं. असे बोट बिट काही ही शिशीर भरले का? हा. अशी. तुम्हावर केली मी मर्जी बहार नका सोडून जाऊ रंग महा. दुसरं गाणं सुचत नव्हतं का तुला? कशी नशिबान थट्टा आज मांडली बोट ओढून बघतो जरा. माझ्या काळजाची तू तार. गप गप आता हे उदास गाणे म्हणू नको. वहिनी तुमच्याकडे आता ते तिळाचं तेल आणायला किती वेळ लागतो आणि किती नाही? खोबरेस तेल आहे का? हाय ना. हा, मग कुठे आहे खोबरेस तेल? ते आतमध्येच आहे. चला बरं आतमध्ये मग ते खोबरेस तेलाने तू चोळून देतो. हा चाल. चला घंटन उठता येईन का त्यांना? नाही धरून उठा. उठा. द्या हात. चला चल. इथं टाळ्या वाजवण्यापेक्षा त्या स्पीड ब्रेकरला जाऊन वाजव ना भागेल तरी. गबस नाही जरा शांत जरा नाही. हो बाळासाहेब इकडे कुठे बिगी बिगी लई. काय नाही ते तिळाचं तेल आणायला चाललोय. तिळाचं तेल? हा. अरे दादा भाजीला सोयाबीन शेंगदाणा तेल सूर्यफूल तेल टाकायचं का तिळाचं तेल? काही बी आपले बादशाही थाट आहे त्याचे नुसते. खायसाठी नाही ते मग? चोळायसाठी लागत आहे. तिळाचं तेल काही मालिश करायची काय? अहो तिळाचं तेल माझ्या बायकोसाठीच. अयो उषा वहिनींची मॉलिश. माझ्या उषा वहिनींची. बाळासाहेब थायलंडला होते काय काय दिवस? अहो ते आमच्या हिरोईनचा पाय मुरगाळलाय आणि त्यासाठी मी तेल आणायला चाललोय. पाय मुरगाळ्यावर तेल सोडायचंय कोणी सांगितलं तुला? चोर म्हणणी चेअरमन कुठे भेटला तुला? आमच्या घरी. घरी काय करते ती? बायकोचं पाय मुरगाळी काढितोय. बघा रे त्या चेअरमनच्या पोराचा पायमोड आपला ते चेअरमन माझ्याकडे घेऊन येतोय आणि तुझ्या बायकोचा पायमोडपा काढायला चेअरमन थेट तुझ्या घरी. अरे काय माणूस आहे हो. अहो ते चेअरमन बाई चेअरमनच्या वैतागापायी 2 दिवस झाले माहेरे जाऊन बसल्यात. तुम्ही अख्खीची अख्खी बायको त्यांची ताब्यात दिली. काय राव बाळू भाऊ. अहो बाळू भाऊ चेअरमन जर आहे ना फळावालीकडे जर गेला ना फळं घ्यायला तर बाई आहे ना साधी मोसंबीला सुद्धा हात लावून देत नाही आणि तुम्ही अख्खीची अख्खी बायको त्यांच्याकडे सोडून आले. अरे आपल्या सगळ्यांच्या मोबाईलच्या बॅटऱ्या 100% चार्ज होत्यात ना. अरे ते चेअरमनची 200% चार्ज होती आणि हिने अख्खी बायको त्याच्या ताब्यात दिली राव. काय भाऊ काय खरे राव. आईला तरी म्हणलं चेअरमन मला म्हणले तू फाट्यावर जाय आणि तिळाचं तेल घेऊन ये आणि
मला लावलं इकडं हॉटेवर पाटील बरं नवरा तेल बी चालला असतं राव सरपंच त्यालाच काय सांगितलं त्यांनी. नाही नाही किती मिनिटं झालेत घरातून निघलेला तू? आता मला जवळजवळ 10-15 मिनिटं झाले तर. लवकर जा, अर्धा तास व्हायच्या आत. बाळ भाऊ काय करायला अरे बाळ्या तुला काय अरे हे कमला हाली तो मला बाळ्या बाळ्या अयो 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 लय हाणलं ह्या बाळ्यानी बाळ्या अयो अयो अयो